स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. ना चहा न पाणी, थेट कान उघडणी. आमदारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दाखवला कात्रजचा घाट. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. काही दिवसापूर्वी विटा इथं बोलवण्यात आलेल्या विविध विषयांवरील आढावा बैठकीसाठी 42 पैकी तब्बल 36 ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यानं राज्यमंत्री योगेश कदम यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मला काही कामं नाहीत म्हणून या ठिकाणी आलोय का, असा सवाल करत मंत्री कदम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेणार असल्याचं स्पष्ट केलं. तर आमदार सुहास बाबर यांनी देखील गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करा असं सुनावत नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार थेट आता या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण मिटवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी थेट आमदारांकडेच धाव घेतली. मात्र त्यांचं नेमकं उलटच झालं. हेच गैरहजर ग्रामसेवक थेट विट्यात आमदारांच्या भेटीला गेले. अपेक्षा काय, समजावून घेतील आणि चहापाणी होईल. पण इथं खेळ फिरला. आमदारांनी सरळ सवालच केला, ज्याच्या सांगण्यावरून गैरहजर राहिला त्यांच्याकडे जा आणि पुढं काय, ना चहा न पाणी, थेट कान उघडणे. बैठकीत गैरहजर राहणं या ग्रामसेवकांना महागात पडलं. आता कुठे जायचं असा प्रश्न त्यांना पडला. आमदारांचा इशारा त्यांना समजला, पण पुढं सुटत नसल्यानं हे ग्रामसेवक सध्या अस्वस्थ आहे. एकीकडे झाडाझडती आणि दुसरीकडे आमदारांनी भेटायला आलेल्या कर्मचाऱ्यांना थेट कात्रजचा घाट दाखवल्यानं याची चर्चा खानापूर आटपाडीसह संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, टा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.